बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। हरियाणामध्ये भाजपची जोरदार आगेकूच पाहायला मिळालेली आहे। काही वेळापूर्वीपर्यंत क्लीन स्वीप इथं मिळणार काँग्रेसला असं चित्र होतं, पण ते आता बदलताना दिसतंय। या ठिकाणी बरोबरीचा फैसला होणार की काय असा सवाल आहे की जम्मू काश्मीरमध्ये भाजपची पिछेहाट झालेली आहे। मात्र जम्मू काश्मीरमध्ये कलानुसार काँग्रेस बहुमताचा आकडा पार करताना दिसतंय। सुरुवातीच्या पिछाडीनंतर भाजपने हरियाणामध्ये जरी मुसंडी मारली असली तरी जम्मू काश्मीरमध्ये मात्र भाजपची पिछेहाट पाहायला मिळते। तर भाजप हरियाणामध्ये 49 आणि काँग्रेस 36 जागांवर सध्या आघाडीवर आहे। हरियाणामध्ये भाजपकडून बहुमताचा आकडा पार झाल्याचं दिसतंय। आघाडीमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये हरियाणात पुन्हा एकदा सत्ता स्थापनेकडे भाजपची वाटचाल पाहायला मिळते। त्यामुळे आतापर्यंत जे कल हाती आलेले आहे ते असेच कायम राहिले तर मात्र या ठिकाणी भाजप हॅट्रिक मारू शकतं हरियाणामध्ये। या ठिकाणी हरियाणा राज्यामध्ये 2 टर्म भाजपची सत्ता राहिलेली आहे। मागच्या टर्म मध्ये इथं मुख्यमंत्री बदललेले होते, तर इथं आधी तर खट्टर हे मुख्यमंत्री होते, मात्र त्याच्यानंतर त्यांच्या विरोधामध्ये ज्यांना आक्रोश वाटल्यानंतर नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं आणि अशामध्ये आता नायब सिंग सैनी यांनीच जबाबदारी स्वीकारलेली होती। त्यांच्या नेतृत्वाखाली इथं निवडणूक लढण्यात आली होती। त्यामुळे तिसऱ्यांदा हॅट्रिक मिळणार का, सत्ता मिळणार का याकडे लक्ष असतानाच सध्याचे जे कल येत आहेत त्यामध्ये बहुमताचा आकडा भाजप पूर्ण करताना दिसत। दरम्यान या विश्लेषणात्मक माहितीसाठी जयंत माइनकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात। माइनकर सर, आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी हरियाणामध्ये क्लीन स्वीप काँग्रेसला मिळणार असं दिसत होतं, मात्र वक्त बदल दिया, हालात बदल दिया असं काहीसं चित्र आता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाल्यानंतर दिसतंय। इथं भाजपची सत्ता तिसऱ्यांदा येणार असं दिसतंय। काय तुमचा अभ्यास काय सांगतो? नाही, अगदी अगदी बरोबर आहे तुमचं की पहिला असे इंडिकेशन्स होते की तसं येणार आहे म्हणून, पण आता जे काही सांगत आहात त्यानुसार भाजप हा मोठ्या प्रमाणात पुढे आलेला आहे असं दिसत आहे। आणि अर्थात जी काही गॅप आहे ती सुद्धा काही फार नाहीये, म्हणजे 49 आणि 36 कदाचित हे भरून निघून होऊ शकतं, परंतु मला असं वाटतं की नेक टू नेक राहील भाजप आणि काँग्रेसमध्ये। अगदी 46-44 सुद्धा होऊ शकतात असं जाणवत आहे। पण जी एक अँटी इन्कम्बन्सी आहे हरियाणामध्ये असं बोललं जात होतं, भाजपवर लोक नाराज आहे असं बोललं जात होतं। खाप पंचायत असेल किंवा इतरही जे संघटना आहेत ते उघडपणे नाराजी व्यक्त करत होते, पण तरी सुद्धा भाजप मुसंडी मारताना दिसते। त्यामागची कारण काय असू शकतात? एक तर भाजपनी ओबीसीचं एकत्रीकरण करण्याचा, सैनी हे ओबीसी देऊन त्यांनी तो प्रयत्न केला होता आणि काही प्रमाणात ते यशस्वी तर झालेले नाहीयेत असं सध्या वाटत आहे। म्हणजे बघा, मुळात ईव्हीएमचे सकाळचे कल पाहिले आणि आत्ताचे कल पाहिले तर हरियाणा विषयी अजून 1 तासांनी आपण हेच बोलू शकू असं नाही, हे मी मान्य करतो आणि म्हणून सांगत आहे की याविषयी आत्ताच बोलणं, पण आत्ता मात्र हे वाटत आहे की ही ओबीसी मुख्यमंत्री देण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली की काय असं वाटत आहे। अर्थात समजा जो काही एक 10-12 सीट्सचा फरक आहे हा जर का भरून काढला गेला तर अक्षरशः 46 आणि 44 या लेव्हलला एखादा पक्ष हा हरियाणात सत्तेवर येऊ शकतो। याच्यात आता हे नक्की होणार आहे। माइनकर, चित्र बदलल्याचं दिसतंय, पण तासाभरापूर्वी वेगळं चित्र होतं आणि अशातच जे तिथले मुख्यमंत्री राहिलेले आहेत नायब सिंग सैनी यांचं एक वक्तव्य समोर आलं होतं की जे काही होईल, जर हार झाली किंवा जिंकलो तरी सुद्धा त्याची जबाबदारी माझी असेल असं ते म्हणत होते। त्यामुळे एकूणच भाजपनं जी हार आहे ती पत्कारली होती, स्वीकारली होती असं काहीसं चित्र तासाभरापूर्वी होतं आणि असंही म्हटलं जात होतं की नायब सिंग सैनी यांना पुढे केलं जाईल जर भाजप तिथं हरले तर। नाही, मुळात कसं आहे माहितीये का की हार झाली तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची, तर तो एक फार मोठा प्रश्न असतो। त्याच्यामुळे हे जसं जिंकल्यानंतर अनेक जण म्हणू शकतात की आमच्यामुळे झालेला आहे, तर तो जो कोणी मुख्यमंत्री असतो त्याच्याच माथी मारलं जातं आणि समाजाला नाराज करून ओबीसी सैनींना मुख्यमंत्री केवळ 4 करणं एक फार मोठं रिस्क होतं। कारण ज्या समाज हा हरियाणातला फार प्रबळ समाज आहे, पण त्यांनी ते रिस्क घेतलं हिंदुत्व मतांच्या भरोशावर। त्यातनं विनेश फोगाट सारखी एक महिला ऍथलीट ती सुद्धा काँग्रेसमध्ये जॉईन झाली, माझ्या माहितीप्रमाणे ती बहुतेक निवडून आलेली आहे। हे सगळे अँटी बीजेपी असताना आता ज्या काही इंडिकेशन्स येत आहेत की आज सुद्धा 10 ते 11 जागांनी भाजप पुढे आहे। आता जर असं असेल तर माझ्या दृष्टीने हरियाणाच्या इतिहासात लागोपाठ तिसऱ्यांदा
एखादा पक्ष निवडून येण्याची ही पहिली वेळ असेल आणि ते भाजपनी केलेलं आहे असं मला वाटतं. निश्चितच माइंडकर सर, पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जेव्हा पोस्टल मतांची मोजणी सुरू होती त्यावेळेला इथं काँग्रेस प्रचंड आघाडीवर होती, म्हणजे 60-62 जागा त्यांच्या येतात की काय असं वाटत होतं. त्याच्यानंतर जेव्हा ईव्हीएमची मोजणी सुरू झाली त्याच्यामध्ये मात्र काँग्रेस पिछाडीवर पडलेली आहे. तर यामागचं गणित कसं समजावून सांगाल आपल्या प्रेक्षकांना? मुळात पोस्टलवर आपण काही कन्क्लुजनला येणं हेच चूक आहे, कारण पोस्टल हे काही फार तेवढं असतं. खरं तर आता जे दिसत आहे तो ट्रेंड फारसा बदलत नाही आणि हे खरं आहे. आता म्हणून येईल की आता हा ट्रेंड असा नाहीये की भाजप लँडस्लाइडनी पुढे आणि काँग्रेस खूप मागे आहे. आत्ताचा जो ट्रेंड सुरू आहे तो एवढाच आहे की 10 ते 11चा फरक. आता हा 10 ते 11चा फरक किती वेळ राहील की तो अजून किती कमी होईल. पण एक मात्र मान्य केलं पाहिजे की आजच्या कलानुसार हरियाणात तिसऱ्यांदा भाजप येऊ शकतो. पण सर, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे, ती म्हणजे काँग्रेसकडून नेहमी ईव्हीएमला लक्ष केलं जातं आणि आताही तसं होताना दिसतंय की आधी तर पोस्टल मतांची जेव्हा मोजणी झाली त्यावेळेला काँग्रेस पुढे होती. ईव्हीएमच्या मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेस पिछाडीवर पडल्याचं दिसतंय. त्यामुळे जर या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल सांगत होते की काँग्रेसचं सरकार येणार हरियाणामध्ये, त्याच्यानंतर आपण बघितलं तर सकाळी काँग्रेसच्या गोटामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण होतं, पेढे भरवत होते, तिथं ढोल ताशाचं वादन सुरू होतं आणि अशामध्ये आता भ्रमनिरास कुठेतरी काँग्रेसचा होताना दिसतोय. त्यामुळे काँग्रेस याचं खापर, या हारीचं खापर हे याच्यावर ईव्हीएमवर फोडण्याची शक्यता आहे. आता प्रयत्न काही लोकांकडनं होऊ शकतो, पण जसं मी सांगितलं तसं की जर का 46 आणि 44 या लेव्हलला जर का कोणी गेलेलं असेल तर त्याच्यात खापर फोडायचा प्रश्न नाही. उलट म्हणणं असं आहे की आप म्हणा डिव्हिजन ऑफ व्होट्स होऊन काँग्रेसची मतं कमी करण्याचा जो काही छोट्या छोट्या पक्षांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर हा दोष माझ्या दृष्टीने दिला पाहिजे. उलट जे काही दिसणार आहे ते आपल्याला असं दिसेल की क्लिअर कट 2 गट असतील, एखाद्या गटाकडे 40 असतील आणि त्याच्यामध्ये 50 असतील असं सध्या दिसत आहे. तर त्याच्यामुळे दोष काही लोक देऊ शकतात, पण तो योग्य आहे असं मला वाटत नाही. जे चित्र दिसतंय किंवा काँग्रेसची एकदम पिछेहाट सध्या दिसून येत, आधी तर आघाडी होती, तर याच्यामध्ये कुठेतरी आपला सोबत न घेणं असेल किंवा तुम्ही सांगितलं छोटे छोटे जे पक्ष आहेत त्यांच्याकडून प्रयत्न झाल्याचं या ठिकाणी तुम्ही सांगितलंय, तर त्यामागे कारण आपला सोबत न घेणं असेल किंवा इंडिया आघाडी म्हणून जरी इंडियामध्ये संपूर्ण भारतामध्ये लढत असले तरी काँग्रेसला एक अति आत्मविश्वास हरियाणा विषयी होता, हरियाणामध्ये जिंकू असा होता असं म्हणता येईल का? आपल्याच सांगण्यानुसार आता फक्त एक जागा अजूनही ती जिंकलेली नाहीये, सध्या लिडिंगवर आहे. तर त्याच्यामुळे दिल्लीत तुमचा मुख्यमंत्री, पंजाबमध्ये तुमचा मुख्यमंत्री म्हणून हरियाणात 22 जागा द्यायच्या का? मला असं वाटतं नेमकी ती 10 दिल्या असत्या तर कदाचित थोडंसं इक्वेशन काँग्रेसचं बदललं असतं असं वाटत आहे. एक प्रकारे मान्य केलं पाहिजे की या कॅल्क्युलेशन मध्ये चुकलेली आहे. सर, एक शेवटचा प्रश्न, आता हे चित्र कधीपर्यंत स्पष्ट होऊ शकेल? कारण आपण पोस्टल मतं बघितली तर त्याच्यामध्ये काँग्रेस आघाडीवर होती आणि आता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाल्यानंतर भाजपची आघाडी दिसतेय. त्यामुळे एकूण चित्र कधीपर्यंत, किती वाजेपर्यंत स्पष्ट होऊ शकेल? 11 वाजेपर्यंत हरियाणात कोणाचं राज्य असेल हे पक्क झालेलं असेल. 11 वाजेपर्यंत. आणि आता आपल्या वाजलेल्या 10 मिनिटं झाले. जास्तीत जास्त 45 मिनिटात आपण एक्झॅक्ट हरियाणाचं चित्र पाहू शकतो. निश्चितच माइंडकर सर, तेव्हाही तुमची प्रतिक्रिया आपण घेऊया. दरम्यान थोडंसं थांबा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.